नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईश कोचिंग क्लासेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आतापर्यंत आपण इतिहास व राज्यशास्त्र या विषयामधील इतिहास या विषयातील प्रकरण क्रमांक 4 पर्यंत चांगल्या रीतीने अभ्यास केलेला आहे आणि आज आपण राज्यशास्त्र की ज्याच्यामध्ये इतिहास व राज्यशास्त्र असं एकत्रितरित्या असा असलेला हा विषय, यामधील राज्यशास्त्र या विषयाचं प्रकरण क्रमांक 1 यामधील संविधानाची वाटचाल या प्रकरणाचा आज आपण इथे अभ्यास करणार आहोत। बरोबर आहे। मग आता हे संविधान म्हटल्यावरती ह्या संविधानाचा आपल्याला काय उपयोग आहे किंवा या संविधानाची वाटचाल कशा रीतीने झाली, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला या पाठात आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे। चला तर मग वेळ न दवडता आपण आपल्या पाठ्यपुस्तकाकडे येऊया आणि पाहूया संविधानाची वाटचाल कशा पद्धतीने झाली, हे संविधानाची गरज का भासली, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे। चला, प्रकरण क्रमांक 1 संविधानाची वाटचाल। ओके, चला। राज्यशास्त्राच्या आतापर्यंतच्या पाठ्यपुस्तकात मधून आपण स्थानिक शासन संस्था, भारतीय संविधानातील मूल्य आणि त्यातून व्यक्त होणारे तत्वज्ञान, याचबरोबर संविधानाने निर्माण केलेली शासन यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय संबंधातील भारताचे स्थान यांचा आपण विस्तृत आढावा घेतलेला आहे। बरोबर आहे। म्हणजे गेल्या वर्षीपासून आपण राज्यशास्त्राचा अभ्यास करतोय आणि हा अभ्यास करत असताना आपण आतापर्यंतच्या पाठ्यपुस्तकांमधून आपण स्थानिक शासन संस्था कशी असायला हवी, भारतीय संविधानातील मूल्य काय आहेत आणि त्यातून व्यक्त होणारे तत्वज्ञान, त्याचबरोबर संविधानाने निर्माण केलेली एक शासन यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय संबंधातील भारताचे स्थान, याचा ऑलरेडी याच्या प्रिव्हियस इयत्तेमध्ये, याच्या अगोदरच्या इयत्तात म्हणजे इयत्ता 9वी मध्ये आपण या गोष्टीचा आढावा घेतला होता। भारताच्या संविधानाने भारताचे धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट मांडले आहे। नागरिकांना न्याय मिळावा, बरोबर आहे, त्याचबरोबर त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून संविधानामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण तरतुदी केल्या गेल्या आहेत। सामाजिक न्याय आणि समतेवर आधारलेला एक प्रागतिक विकसित समाज निर्माण करण्यासाठीचे एक साधन म्हणून भारताच्या संविधानाकडे पाहिले जाते। बरोबर आहे। म्हणजे प्रत्येक नागरिकाला योग्य तो न्याय मिळावा, त्याचबरोबर प्रत्येकाचे स्वातंत्र्य हे अबाधित राहावे म्हणून संविधानामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशा तरतुदी केलेल्या आहेत। जसं की पहा, आपण हे पण म्हणतो की शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे, हक्क आहे। म्हणजे ही तरतूद आपल्या संविधानात केलेली आहे म्हणून आपण प्रत्येक वेळेला असं ठामपणे म्हणू शकतो। आणि अशाच पद्धतीने आपल्याला सामाजिक न्याय आणि समतेवर आधारलेला एक प्रागतिक विकसित समाज निर्माण करण्यासाठीचं हे एक साधन आहे आणि म्हणूनच अशा या साधनाकडे, भारताच्या संविधानाकडे एक साधन म्हणून ह्या भारताच्या संविधानाकडे आज पाहिलं जात आहे। आणि अशा प्रकारे भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास 26 जानेवारी 1950 पासून सुरुवात झाली। तेव्हापासून ते आतापर्यंत संविधानाच्या आधारे जो राज्यकारभार झाला, त्यातून भारतातील लोकशाहीचे व्यापक होत गेलेले स्वरूप, भारतातल्या राजकीय प्रक्रियेत झालेले महत्त्वाचे बदल व सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने उचलली गेलेली पावले यांच्या प्रस्तुत प्रकरणात आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत। लक्षात आलं असेलच तुम्हाला की आता मला काय म्हणायचं इकडे, की हे जे संविधान तयार झाल्याच्या नंतर ह्या संविधानानुसार आपल्या ह्या पूर्ण देशाचा राज्यकारभार करण्यासाठी 26 जानेवारी 1950 पासून सुरुवात झाली आणि तेव्हापासून आतापर्यंत या संविधानाच्या आधारे जो काही राज्यकारभार झाला तो भारतातील लोकशाहीचा व्यापक होत गेलेलं स्वरूप, त्याचबरोबर राजकीय प्रक्रियेमध्ये कितीतरी महत्त्वाचे बदल झाले, सामाजिक न्याय, त्याचबरोबर समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने उचलली गेलेली पावले, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला काय करायचा आहे, या पाठामध्ये घ्यायचा आहे। हा आशय अर्थातच 3 मुद्द्यांपुरता मर्यादित आहे। कोणता कोणता? एक म्हणजे लोकशाही, दुसरा आहे सामाजिक न्याय व समता आणि तिसरी आहे न्याय व्यवस्था। तर ह्या तिन्ही गोष्टींचा आपल्याला डिटेल्स म्हणजे अतिशय खोलवर आपल्याला अभ्यास करायचा आहे। चला तर आपण पहिलं पाहूया लोकशाही। आता सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या भारतामध्ये लोकशाही पद्धतीवरती राज्यकारभार
पाहिला जातो. म्हणजे लोकांनी निवडून दिलेल्या ह्या गोष्टींवरती आपण आपला राज्यकारभार अवलंबून असतो. चला तर पाहूया लोकशाही म्हणजे नेमकं काय. त्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक आहे राजकीय प्रगल्भता. प्रगल्भता म्हटल्यावरती राजकीय जो कारभार आहे तो कशा पद्धतीने चालतो हे आपल्याला पाहता येईल. लोकशाही शासन पद्धतीची केवळ संरचना असून चालत नाही. म्हणजे लोकशाही असून चालत नाही, तर त्या संरचनेच्या आधारे प्रत्यक्ष व्यवहार केल्यासच लोकशाही व समाजाच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग बनते. जर आपण म्हणालो की आपल्या देशामध्ये लोकशाही शासन पद्धती आहे, तर ही शासन पद्धती नुसती ही असून चालणार नाही आहे, तर त्याची जी संरचना केलेली आहे त्याच्या आधारे प्रत्यक्ष व्यवहार जर केला तरच आपण म्हणू शकतो की लोकशाही ही समाजाच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग बनू शकते. त्यानुसार आपल्या देशात लोकांना थेट प्रतिनिधित्व देणाऱ्या संसद, राज्य विधानसभा आणि स्थानिक शासन संस्था आहेत. जनतेचा सहभाग आणि राजकीय स्पर्धांचा विचार करता भारतातील लोकशाही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसते. ठराविक मुदतीनंतर मुक्त आणि न्याय्य वातावरणात होणाऱ्या निवडणुका हे भारतीय लोकशाहीचे यश आहे. जर तुम्ही पाहिलं गेलं तर आता ह्या लोकशाहीला जनतेचा सहभाग तर आहेच आहे, आणि त्याचबरोबर राजकीय स्पर्धेचा विचार करता आपल्या देशातली ही जी लोकशाही आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झाल्याचे आपल्याला दिसून येते. ठराविक मुदतीनंतर मुक्त आणि न्याय वातावरणात होणाऱ्या निवडणुका हे सगळ्यात मोठं भारतीय लोकशाहीचं यश आहे. जसं की आपण पाहतच आलो आहे की 2014 पाहिलं, 2016ची म्हणजे 2019ची निवडणूक आपण पाहिली, बरोबर आहे. म्हणजे हे भारतीय लोकशाहीचं आपण यश म्हणू शकतो, बरोबर आहे. लोकसंख्या व विस्तार या दोन्ही बाबत मोठ्या असलेल्या आपल्या देशात विविध पातळीवर निवडणुका घेणे ही बाब आव्हानात्मक आहे. वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे भारतीय मतदाराच्या राजकीय जाणीवा प्रगल्भ होण्यास मदत झाली आहे. निवडणुकीदरम्यान समोर येणाऱ्या सार्वजनिक धोरण आणि प्रश्नांबाबत भारतीय मतदार भूमिका घेत आहेत. प्रश्नांच्या पर्यायांचा विचार करून मतदान करण्याच्या वृत्तीत वाढ झालेली आहे. आता पाहूया मताधिकार. ओके, आता मताधिकार या टॉपिकमध्ये आपण पाहूया पुढचा पार्ट की मताधिकार म्हणजे नेमकं काय. भारताच्या संविधानाने प्रौढ मताधिकाराची तरतूद केलेली होतीच. त्यानुसार मताधिकाराची व्याप्ती मुळातच व्यापक होती. मताधिकाराचा संकोच करणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व काळात प्रचलित असलेल्या सर्व तरतुदी नष्ट करून स्वतंत्र भारतात प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषाला 21 वर्ष वयाची अट निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधानाने दिला होता. म्हणजे याआधी किती वर्ष लागायचं मतदानाचा अधिकार येण्यासाठी? 21 वर्ष लागायचं. पण तो आणखीन व्यापक करत मतदाराचे वय अजून काय केलं त्यांनी, 21 वरून 18 वर्ष इथपर्यंत आणले. म्हणजे आज 18 वर्ष जर तुम्हाला पूर्ण झाली तर तुम्ही काय करू शकता, मतदानाचा हक्क बजावू शकता. म्हणजे तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार येऊ शकतो. पूर्वी संविधानामध्ये हेच वय किती होतं, 21 वर्ष. मग आपला हा जो हे बघितला अधिकार संविधानाने अट निश्चित करून दिली होती, पण तो व्यापक करत आज 21 वरून आज काय केलेलं आहे, मतदानाचं वय 18 वर्ष करण्यात आलेलं आहे. स्वतंत्र भारतातील नव्या युवा वर्गाला यामुळेच अर्थातच राजकीय अवकाश प्राप्त झाले. अशा लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या बदलामुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. इतकी मतदार संख्या अन्य कोणत्याच लोकशाही असलेल्या देशात आढळत नाही. आणि हा बदल केवळ संख्यात्मक नसून तो गुणात्मकही आहे. अनेक राजकीय पक्ष या युवा मतदारांच्या पाठिंब्यामुळे सत्तेच्या स्पर्धेत उतरले. भारतातील राजकीय स्पर्धेचेही स्वरूपही त्यामुळे बदलले आहे. लोकांच्या इच्छा आकांक्षांना प्रतिनिधित्व देण्याच्या हेतूने आज अनेक पक्ष या स्पर्धेत दिसतात. आणि ह्या पक्षांबद्दलचा अभ्यास आपण इयत्ता 9वी मध्ये चांगल्या रीतीने केला होता की कोणकोणते पक्ष आज आपल्या भारतामध्ये आहेत हे देखील आपण पाहिलं होतं. जर महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही आता पाहताय की शिवसेना हा एक पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर रिपई म्हणून रिपब्लिकन इंडिया म्हणून ऑफ इंडिया हा देखील एक पक्ष आहे. ओवेसीचा जो पक्ष आहे, म्हणजे असे बरेच पक्ष या सगळ्या मतदाराच्या हक्कामुळे
निर्माण झाले आणि याचाही अभ्यास याही आधी आपण इयत्ता 9वी मध्ये चांगल्या रीतीने केला होता. आय होप की तुम्हाला हे पॉईंट्स, दोन्ही पॉईंट मताधिकार आणि लोकशाही हे चांगल्या रीतीने समजले असतील. आणि या मताधिकारामुळे आपल्या भारतात काय झालंय की लोकशाहीच्या पद्धतीला चांगल्या पद्धतीने यश मिळाल्याचंही आपल्याला दिसून येत आहे. मग आता हे लोकशाही विकेंद्रीकरण काय आहे याचा आता आपण इथे अभ्यास करूया. सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा काय आहे, गाभा आहे. विकेंद्रीकरणामुळे काय झालेलं आहे पहा बरं. सत्तेच्या गैरवापराला जसा आळा बसतो त्याचप्रमाणे सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याच्या संधीही मिळतात. लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संदर्भात संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये तरतुदी आहेत. बरोबर आहे. म्हणजे जसं सत्तेचं विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा एक मुख्यतः गाभा आहे आणि ह्या विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला आळा बसतो, त्याचप्रमाणे आपण एक सामान्य जनता देखील या सत्तेमध्ये सहभागी होण्याची संधीही त्याला मिळते. आणि म्हणून लोकशाहीच्या ह्या विकेंद्रीकरणाच्या संदर्भात संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये देखील तरतुदी करून ठेवलेल्या आहेत. स्थानिक पातळीवरील शासन संस्थांना पुरेसे अधिकार देऊन त्यांच्याद्वारे खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावा, अशा स्वरूपाचे जे ते मार्गदर्शक तत्व आहे. त्याला अनुसरून स्वतंत्र भारतात लोकशाही विकेंद्रीकरणाचे खूप प्रयत्न झाले. त्यातील सर्वात मोठा प्रयत्न अर्थातच 73 व 74व्या संविधान दुरुस्तीचा होता. या दुरुस्त्यांमुळे स्थानिक शासन संस्थांना संविधानाची मान्यता तर मिळालीच, पण त्याहीपेक्षा अधिकारात खूप मोठी वाढ झाली. मग आता हे विकेंद्रीकरण का महत्त्वाचं आहे हे आता आपण पाहूया. खालील बदल कशामुळे झाले ते सांगू शकाल का? राज्य कारभारात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून त्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. कारण का? पूर्वी याआधी महिलांना स्थान देण्यात येत नव्हतं. मग इथे हे विकेंद्रीकरणाच्यामुळे हा स्थान त्यांना मिळालं, म्हणून हे विकेंद्रीकरण फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून हे बदल झाले. बरोबर आहे. राज्यकारभारात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. दुर्बल समाज घटकांना सत्तेत सहभागी होता यावे म्हणून त्यांच्यासाठी देखील राखीव जागा ठेवण्यात आल्या. राज्य निवडणूक आयोग निर्माण करण्यात आले. संविधानात 11 व 12 अशा 2 परिशिष्टांची भर पडली आणि म्हणूनच आपल्याला आता माहितीच्या अधिकाराखाली तुम्ही कुठलीही माहिती जर तुम्ही विचारली तर त्यांना ती माहिती सांगणं आज बंधनकारक झालेलं आहे. आणि म्हणूनच हे लोकशाहीचे विकेंद्रीकरण हा फार महत्त्वाचा गाभा आज मानला जातो. कारण याच्यामुळे आपण कुठलीही तुम्हाला जर माहिती पाहिजे तर तुम्ही सरळ जाऊन त्यांनी विचारू शकता आणि तुम्हाला त्यांची माहिती देणं हे त्यांचा अधिकार आहे. आणि त्याच्यामुळे हे लोकशाहीचे विकेंद्रीकरण हा ह्या संविधानाचा महत्त्वाचा गाभा ठरलेला आहे. चला आता पाहूया माहितीचा अधिकार RTI 2005. आणि हा अधिकार 2005 मध्ये संबंध झाला असल्या कारणामुळे त्याला 2005 असं म्हटलं जातं. लोकशाहीत नागरिकांचे सक्षमीकरण अनेक मार्गांनी झाले पाहिजे. बरोबर आहे. नागरिकांना सगळ्या बाजूंनी सगळ्या सुविधा देणं गरजेचं आहे. नागरिकांना सहभागाच्या संधी देत असतानाच त्यांच्याशी असणारा शासनाचा संवाद वाढला पाहिजे. शासन व नागरिक यांच्यात जितके अंतर कमी आणि संवाद जास्त त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया सकस आणि सुदृढ होत जाते. त्यांच्यातील परस्पर विश्वास वाढण्यासाठीही शासन काय करते हे नागरिकांना समजले पाहिजे आणि पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची 2 वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली आणि शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली. इसवी सन 2000च्या नंतरच्या काळात नागरिकांसाठी सुधारणा करताना तो त्यांचा हक्क मानून सुधारणा करण्याकडे कल वाढला. त्यानुसार माहितीचा, शिक्षणाचा व अन्न सुरक्षेचा हक्क भारतीयांना मिळाला आहे. या हक्कामुळे भारतातील लोकशाही निश्चितपणे आज बळकट झालेली आहे. माहीत आहे का तुम्हाला? हक्कधारित दृष्टिकोन, राईट्स बेस्ड अप्रोच. स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकांमध्ये भारताचे लोकशाहीकरण व्हावे म्हणून अनेक सुधारणा झाल्या, परंतु त्यात नागरिकांकडे लाभार्थी म्हणून पाहण्याची दृष्टी होती. गेल्या काही दशकातील सुधारणा मात्र नागरिकांचा तो हक्कच आहे या भूमिकेतून येत आहेत.
अशा प्रकारच्या दृष्टिकोनामुळे शासन व नागरिक यांच्यात संबंधात कोणते बदल होतील असे तुम्हाला वाटते? चर्चा करा. भारतीय नागरिकांना रोजगार मिळवण्याचा हक्क असावा असे तुम्हाला वाटते का? सर्वांच्या निवाऱ्याचा हक्क मिळाला तर आपल्या देशातील लोकशाहीवर त्याचे कोणते परिणाम होतील असे तुम्हाला वाटते? हे तुम्ही स्वतःच्या मनाने चर्चा करून तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे. चला, आय थिंक मला वाटतं की तुम्हाला माहितीचा अधिकार चांगल्या रीतीने समजला असावा. चला आता आपण जाऊया पुढच्या संकल्पनेकडे, ते म्हणजे सामाजिक न्याय व समता. आता सामाजिक न्याय व समता हे आपल्या संविधानाचे उद्दिष्ट आहे. या दोन मूल्यांवर आधारलेला एक नवा समाज निर्माण करणे हे आपले ध्येय आहे. संविधानाने त्या दिशेने जाण्याचा मार्गही स्पष्ट केला आहे. तर आपल्या देशामध्ये सामाजिक न्याय आणि समता ह्या दोन गोष्टींवरती संविधानाचं फार मोठं उद्दिष्ट आहे आणि या दोन मूल्यांवर आधारलेला एक नवा समाज निर्माण करणे हे आपलं देखील ध्येय असलं पाहिजे असं आपल्याला इथे सांगितलं गेलेलं आहे. मग आता संविधानाने काय केलेलं आहे, त्या दिशेने जाण्याचा मार्गही स्पष्ट केलेला आहे आणि त्या दिशेने आपली वाटचालही होत आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे ज्या सामाजिक बाबींमुळे व्यक्तींवर अन्याय होतो तो दूर करणे व व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान असतो याचा आग्रह धरणे. जात, धर्म, भाषा, लिंग, जन्मस्थान, वंश, संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद न करणे व सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे हे न्याय व समतेचे उद्दिष्ट आहे. सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी समाजात सर्व स्तरांवर प्रयत्न करावे लागतात, परंतु शासनाच्या धोरणांना व अन्य प्रयत्नांना विशेष महत्त्व असते. लोकशाही अधिकाधिक सर्वसमावेशक होण्यासाठी सर्व सामाजिक घटक मुख्य प्रवाहामध्ये आले पाहिजे. लोकशाही ही सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे समावेशित लोकशाहीमुळे समाजातील संघर्षही कमी होतात. या सर्व दृष्टीने आपल्या देशात कोणते प्रयत्न झाले ते आपण पाहू. आता संविधानाने जरी स्पष्ट केलं तरी पण ही जी सामाजिक न्याय किंवा समता प्रस्थापित करण्यासाठी सर्व स्तरांवर समाजामध्ये काय करावे लागतात, प्रयत्न करावे लागतात. परंतु शासनाच्या धोरणांना त्याचबरोबर त्यांच्या प्रयत्नांना विशेष महत्त्व देखील यामध्ये देण्यात आलेलं आहे. आणि म्हणूनच हा जो सामाजिक न्याय किंवा समता ही अधिकाधिक घट्ट होण्यासाठी सामाजिक घटक हे मुख्य प्रवाहामध्ये आले पाहिजेत आणि लोकशाही ही एकच अशी एक समाज घटकांना सामावून घेण्याची एक प्रक्रिया आहे आणि म्हणून लोकशाहीमध्ये समाजातील संघर्षही कमी होतो ह्या सगळ्या घटकांचा समावेश केल्यावरती. आणि मग अशा पद्धतीने आपल्या देशामध्ये ह्या दृष्टीने कोणते प्रयत्न झाले हे आपल्याला पुढील टॉपिकमध्ये दिलेला आहे. सगळ्यात पहिला घटक होता तो म्हणजे राखीव जागांचे धोरण. हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. आता काय सांगितलं आहे की जे लोकसमूह अथवा समाज घटक शिक्षण आणि रोजगारांच्या संधीपासून दीर्घकाळ वंचित राहिले अशा समाज घटकांसाठी राखीव जागांचे धोरण स्वीकारण्यात आले. त्यानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये काही जागा राखीव ठेवल्या जातात. त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीयांसाठी देखील राखीव जागांची तरतूद आहे. हे झालं पहिलं धोरण. दुसरं धोरण काय सांगितलं आहे तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा. सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा कायदा करण्यात आला. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील व्यक्तींवर कोणत्याही प्रकारचा अन्याय करण्यास या कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यात आला आहे. ओके. असून अत्याचार घडल्यास शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. बरोबर. आता अल्पसंख्याकांविषयीची तरतूद काय आली? भारतीय संविधानाने अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. अल्पसंख्याकांना काय सांगितलं तर शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी काय केलं, शासनाने अनेक योजना राबवल्या. त्याचबरोबर भारतीय संविधानाने जात, धर्म, वंश, भाषा व प्रदेश इत्यादी घटकांवर आधारित भेदभाव करण्यास प्रतिबंध केला आहे.
अल्पसंख्याकांविषयीची ही व्यापक तरतूद असून समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क व शोषणाविरुद्धचा हक्क आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कामुळे अल्पसंख्याकांना मूलभूत स्वरूपाचे संरक्षण मिळाले आहे. म्हणजे आतापर्यंत काय काय आपण धोरणं स्वीकारली, तर सगळ्यात पहिला तर संविधानामध्ये एक दृष्टिकोन म्हणजे काय करण्यात आला, पहिला म्हणजे एक प्रयत्न काय करण्यात आला, राखीव जागांचं धोरण आखण्यात आलं. त्यानंतर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा हा दुसरा घटक राबवण्यात आला. तिसरा घटक अल्पसंख्याकांविषयीच्या तरतुदी करण्यात आल्या आणि चौथा घटक तो अतिशय महत्त्वाचा तो म्हणजे महिला संबंधीचे कायदे आणि प्रतिनिधित्वाच्या तरतुदी इथे करण्यात आल्या. काय आहेत बरं पाहूया आपण. आणि आज त्याच्यामुळे महिलांना देखील आज तिथे आरक्षण मिळालेलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळापासून महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना सुरुवात झाली. महिलांमधील निरक्षरता दूर करणे, त्यांना विकासाच्या पुरेशा संधी देणे यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांच्या समस्यांची दखल घेऊन काही धोरणे निश्चित करण्यात आली. वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा, हुंडा प्रतिबंधात्मक कायदा, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा, घरगुती हिंसाचार प्रतिबंधात्मक कायदा अशा काही महत्त्वपूर्ण तरतुदींनी महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल असे वातावरण निर्माण केले. आपल्या देशात राजकारण आणि राजकीय संस्था यांच्यातील स्त्रियांचे प्रतिनिधित्व हे सुरुवातीपासूनच कमी आहे. जगभरातल्या अनेक देशांनी महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्न केला. भारतातही या दृष्टीने बदल होत गेले. 73व्या व 74व्या घटना दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांमध्ये 33% जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या. त्यानंतर हे प्रमाण महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये 50% वाढवण्यात आले आहे. महिलांसाठी राष्ट्रीय महिला आयोग स्थापन करण्यात आले आणि राज्यांमध्येही राज्य महिला आयोग आहे. घरगुती हिंसाचारापासून महिलांना संरक्षण देणारा कायदा हे लोकशाहीकरणाला पोषक असलेले महत्त्वाचे पाऊल आहे. स्त्रीची प्रतिष्ठा व आत्मसन्मान राखण्याची आवश्यकता या कायद्याने अधोरेखित केली. पारंपरिक वर्चस्व आणि अधिकारशाहीला नाकारणाऱ्या या निर्णयाने भारतीय लोकशाहीचा आवाका वाढवला आणि त्यातील समावेशन अधिक अर्थपूर्ण केले. आता इथे पहा, इथे लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्वाचं एक टेबल इकडे दिलेला आहे. हा तुम्ही स्वतः अभ्यासायचा आहे. सो मी आता जातोय पुढच्या टॉपिककडे, ते म्हणजे आता न्यायालयाची भूमिका काय आहे ते. न्यायालयाची भूमिका लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत आणि सामाजिक न्याय व समता या उद्दिष्टांच्या दिशेने देशाची प्रगती करण्यात भारतातील न्यायालयांची भूमिकाही खूप महत्त्वाची आहे. न्यायालयाने संविधानातील तरतुदींचा अर्थ लावताना संविधानातील मूळ उद्दिष्टे आणि संविधानकारांचे हेतू यांना प्रथम प्राधान्य दिले. न्यायालयांच्या या संदर्भातील योगदान आपण खालील मुद्द्यांच्या आधारे समजावून घेऊया. सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे काय, तर संविधानाची मूलभूत चौकट. संविधान प्रवाही असते. एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे त्याचे स्वरूप असते. परिस्थितीनुसार संविधानात बदल करावे लागतात आणि तो अधिकार अर्थातच संसदेला आहे. संसदेचा हा अधिकार मान्य करत न्यायालयाने संसदेला या तिच्या अधिकारावरील मर्यादांची जाणीव करून दिली. संविधानात बदल करताना संविधानाच्या मूलभूत चौकटीला संसदेला धक्का लावता येणार नाही अशी न्यायालयाने भूमिका घेतली. हेही जाणून घ्या, संविधानाच्या मूलभूत चौकटीत साधारणतः पुढील तरतुदींचा समावेश होतो. शासनाचे प्रजासत्ताक आणि लोकशाही स्वरूप, संविधानाचे संघराज्यात्मक स्वरूप, देशाच्या ऐक्य व एकात्मतेचे संवर्धन, देशाचे सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता आणि संविधानाची सर्वश्रेष्ठता. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे न्यायालयीन, तो म्हणजे महत्त्वपूर्ण न्यायालयीन निर्णय. संविधानातील मूलभूत हक्कांद्वारे नागरिकांना मिळालेले संरक्षण त्याचबरोबर अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने काय केलेलं आहे, न्यायालयाने अनेक निर्णय दिले आहेत. न्यायालयाने ज्या काही महत्त्वाच्या विषयांवर निर्णय दिले आहेत त्यातच बालकांचे हक्क, मानवी हक्काची जपणूक, महिलांची प्रतिष्ठा, त्याचबरोबर त्यांचा सन्मान राखण्याची गरज, व्यक्ती स्वातंत्र्य, आदिवासींचे सक्षमीकरण यांसारख्या विषयांचा समावेश करता येईल.
न्यायालयांच्या या विषयावरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे. लक्षात आलं असेलच तुम्हाला की न्यायालयाचे हक्क काय आहेत ते. मग आता समजून घ्या काही महत्त्वाचे आहे. लोकशाहीसाठी सुशासन किंवा उत्तम शासन व्यवहार करणे आवश्यक असते. त्यासाठी खालील वैशिष्ट्यांचा समावेश आवश्यक असतो. सुशासनाची ही वैशिष्ट्ये लोकशाहीत आणण्यासाठी काय करावे. एक म्हणजे उत्तरदायित्व व जबाबदारी जाणणारे सरकार. बरोबर आहे. प्रभावी कार्यक्षम सरकार, प्रतिसादात्मक सरकार, पारदर्शी कारभार, न्याय व सर्वसमावेशक विकास, शासकीय यंत्रणेत व निर्णय प्रक्रियेत लोकांचा सहभाग. आता पुढे काय आहे. भारतातील लोकशाहीच्या संदर्भात संविधान व त्यावर आधारित शासनाने केलेली वाटचाल यांचा आपण इथे आढावा घेतला. बरोबर आहे. म्हणजे भारतीय लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या संदर्भामध्ये संविधानाने आणि त्याचबरोबर न्यायालयीन शासनाने हे काय वाटचाल केली याचा इथे आपण ह्या पाठामध्ये आढावा घेतला. अर्थात भारतीय लोकशाही पुढे अनेक आव्हाने आहेत. शासनाच्या या कायद्यामुळे व धोरणामुळे सर्व समस्या संपुष्टात आल्या असा याचा अर्थ नाही. आजही आपल्यासमोर अनेक नवीन प्रश्न आहेत. परंतु लोकशाहीसाठी आवश्यक असे किमान जनमानस आकारास आले आहे. आता पुढील पाठात आपण भारतातील निवडणूक प्रक्रिया याविषयी आपण काय करणार आहोत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे या पाठामध्ये आपण थोडक्यात भारतातील आपल्या ह्या लोकशाहीचा अभ्यास म्हणजे ऑलरेडी केलेलाच होता, पण लोकशाहीच्या संदर्भामध्ये संविधानाचं काय कार्य आहे, त्याचबरोबर त्या संविधानावर आधारित शासनाने काही वाटचाली केल्या याचा इथे आपण अभ्यास केला. तरीसुद्धा सगळी आव्हानं पूर्ण होतील असं नाही, तर ऑलरेडी आव्हानं अनेक आहेत. पण या कायद्यामुळे किंवा धोरणामुळे अनेक समस्या संपुष्टात आला असा अर्थ होत नाही. आजही आपल्यासमोर बरेच प्रश्न आहेत आणि हा किमान आपल्याला लोकशाहीसाठी आवश्यक असलेले जे काही महत्त्वाचे जनमानस यामुळे आकाराला आले. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर निवडणूक प्रक्रिया आपली कशी आहे आणि कशी चालते याचा इथे आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपण आपल्या राज्यशास्त्र प्रकरण 1 मधील हा जो पाठ आहे संविधानाची वाटचाल हा ते चांगल्या रीतीने आपण अभ्यासला. महत्त्वाचे मुद्दे काय काय होते ते आपण जाणून घेतले आणि मला आशा आहे की तुम्हाला हे जे प्रकरण आहे हे चांगल्या रीतीने समजलं असेल. त्यातील जे काही मुद्दे आहेत हे देखील चांगल्या रीतीने समजले असतील अशी मी आशा करतो. आणि आपलं हे राज्यशास्त्रामधील प्रकरण क्रमांक 1 संविधानाची वाटचाल इथे संपलं असं घोषित करतो. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद.